फुल गावठी रेसिपी. तापले आवाज आहे का? आवाज आवाज. कसं झालं पप्पा? मस्त झालं, एक नंबर, भारी झालं एकदम मस्त. इकडे एक पाहुणा आलेला आहे, तो बघा. तो बघा डोळे चमकतात बघा. हे घासायचं आहे ना. घासणी कुठे ठेवली? हा हा हा. चला मित्रांनो, आता मी पाऊल घासतोय, साफ करतोय. साफच आहे, नवीनच पाऊल आहे, पण तो थोडासा खराब झालाय. ते घासतोय कारण की आपण बनवणार आहे कौलावरचं चिकन. कौलावरचं चिकन बनवणार आहे म्हणून जरा मेहनत चालू आहे. तिकडे मी चूल पेटवली आहे बाकी. चूल चूल बघू शकता इथे. चूल मॉडर्न टाईपची आहे थोडी. मस्तपैकी घासतो, चांगली चपाचप करतो हिला आणि त्यानंतर तुम्हाला फक्त चिकनी बनवतो. फायनली आपलं घासून झालेलं आहे. मम्मी इथं बसली, शेकोटी घेते, थंडी वाजते तिला. हा मग अजून कशी ठेवणार? हा बस, दाबू नको पूर्ण, तुटाय बिटायची ती. हा मग तिथंच आहे मेन. चालेल, चला आता चिकन मॅरिनेशन करायला घेऊ. तोपर्यंत कौल आपला तापतंय. आता काय करतोय? चलो भेटूया थोड्या वेळात परत. पप्पा इथे चिकन साफ करतायत. एवढं सगळं नाही, चिकन बारीक करून आणलेलं आहे. मला काय करायचं? चला, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं तुषार तांबे ब्लॉग्समध्ये. तर आम्ही गावी आलेलो, पोलादपूरला आमच्या गावी. तर विषय होता, खूप दिवस झाले ब्लॉग नाही केला आणि गावी आलो आहे तर काहीतरी करायला तर लागणार. तर त्यासाठी आपण बनवणार आहे आज कौलावरचं चिकन. तुम्ही बघितलं असेल, आपण मस्तपैकी कौल बिल मी घासलं. पप्पा आता चिकन साफ करतात, त्यानंतर मॅरिनेट करू आणि तुम्हाला प्रॉपर रेसिपी सगळी दाखवणार आहे, कसं काय आम्ही करणार आहे काय नाही. कौल आता गरम करायला ठेवलेलं आहे बाहेरच आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला सगळं दाखवतो. रात्रीचा टाईम आहे. मी एक सिनेमॅटिक शॉट सुद्धा स्टार्टिंगचा टाकला असेल, ते आमच्या गावातलंच आहे, म्हणजे घराच्या वाटचंच आहे, डोंगर खूप भारी. आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो, सगळं मॅरिनेट वगैरे काय 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 टाकू त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दाखवतो. चला, तुम्हाला आता मी थोड्या वेळामध्ये भेटतो. मम्मी आणि आम्ही गावी घरामध्ये फक्त मी, मम्मी, पप्पा, आम्ही 4 जणच आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आता हे बोनलेस चिकन आम्ही काढलेलं आहे. आता तुम्हाला रेसिपी दाखवतो याच्यात काय काय टाकणार आहे. हे रस्त्यासाठी आहे, हे फक्त कौलावर असणार तिकडे आतमध्ये. आणि इकडे कौल गरम होते आपलं. पहिलं मीठ, थोडं अजून मीठ आणि तेल टाकलेलं आहे. हे थांब ना, थांब एवढं एक एक आणि
मिक्सर बिघडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट टाकतो स्मिथ अँड जॉन्सची आलं लसूण पेस्ट. कारण मिक्सर आमचा खराब झाला आहे. गावी आहे तर तेच बंद. 1 चमचा. 1 चमचा तिखट लाल लाल तिखट. अजून टाक अजून टाकायचं थोडंसं टाक. अर्धा चमचा. दीड चमचा. अर्धा चमचा नाही झाला, दीड झाला. परत अर्धा चमचा. लिंबू 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 लिंबू. लिंबोनीच्या झाडामध्ये आणि हा चिकन मसाला. हा कुठला चिकन मसाला. किचन मसाला. चिकन मसाला. किचन किंग घ्यायला पाहिजे. त्या घरात स्पेशल. लिंबू नको टाकायला. हा का? पडले. पडू द्यावं ते जाण निघून जाणार. इसको बोलते फॅमिली ब्लॉग. त्याला बोलतात फॅमिली ब्लॉग. सगळ्यांनी मिळून कामं केली. हा तो कोथमीर टाकतोय. ती झाड घेऊन ये पुदिना तुम्ही. अहो ते सगळं निघेल. कोल्हापूरला जायला लागेल आता मग. नाही गणेशच्या दुकानावर भेटेल ना. किल्लाऱ्याच्या दुकानावरही भेटेल. आणि हे आता 1 तास बरोबर मॅग्नेट करणार आणि रात्री जेवणानंतर जेवणार. आता मिक्सिंग चालू आहे. अशा पद्धतीने हे मॅग्नेट होतं आपलं. तुम्हाला रेसिपीच्या आणि ह्याच्यामध्ये देऊ डिस्क्रिप्शनमध्ये. ते सगळं मॅरिनेट करू, एकदम मिक्स करून मॅरिनेट करून ठेवू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट कौलावर. आणि तुम्ही बघू शकता मागे फुल जंगल आहे. दिसणार नाही, पूर्ण जंगल आहे. तर गरम होते मस्तपैकी. तापलेलं तर हाय, वाफ येते एकदम कडक. मस्त एकदम मस्त. फुल गावठी रेसिपी आहे. सगळ्यांनी ट्राय करा गावाला गेल्यावरती. मुंबईमध्ये नाही होणार, गावी गेल्यावरती करा. खूप मजा येईल. मस्त चिकन बिकन बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं काय. चला तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. आमच्या घरामध्ये सगळे शेफ बनले आहेत. मी इकडं भात बनवते. पप्पा दुसरा चिकन मॅरिनेट करतात. आणि इकडं बघा याला भाजी कापायला ठेवलंय. चेहरे पण दाखवले, कधीच दाखवले. तांदूळ कौल चांगलं गरम झालेलं आहे आणि चिकन मॅरिनेट केलेलं. आणि आता आम्ही टाकतो कौलावरती तेल टाकलेलं आहे. दोन्ही साईडला टाकून. आता मस्तपैकी तेल थोडंसं तापव आणि एकदम मस्त गरम झाल्यानंतर मग त्याच्यावरती सोडायचं चिकन झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू कशी टेस्ट आहे. तुम्ही पण तुमच्या गावी गेल्यावर बनवा आणि आम्हाला सांगा. नाही टाकलं. चला आता चिकन सोडतोय सर. हा तापले. आवाज आहे का? आवाज असा आवाज आला म्हणजे समजायचं की कौल एकदम मस्तपैकी तापलेलं आहे. आता चिकन मस्तपैकी शिजणार आहे. आणि तिकडे ते पाठी ठेवलंय त्याच्यावरती भाकरी गेली होती आम्ही लोकांनी. बघा शेफ आपले सोडतायत इकडे एक एक करून. इकडे मम्मी बसते, व्हिडिओ कॉल करते. आता मस्त हे बघा आवाज आहे का? आवाज तर असा आवाज यायला पाहिजे.
आला बघा आवाज. सगळं एकदम मस्तपैकी तापतं. कौल इथून मुंबईला जाणार आहे. हां हे इथून मुंबईला जाणार आहे कौल. हे इथं थांबणार नाही अजिबात. आंबा झालेलं आता हे बघा, बघू शकतो एकदम चांगले फ्राय झालेले तुम्हाला दिसत असेल. आता फक्त खायची मजा घ्यायची. चला खाऊया आता. मी करते व्हिडिओ कॉल. चिकन झालेलं आहे त्या साईडला केलं आता ते काढते बघा मस्त. चमच्याने तोडून दाखवायची. दाखवणार सगळं होणार, सगळी गाणी वाजणार. आता दुसरे टाकलेले आहेत तिकडे. कलेजी पण आहे, कलेजी. आणि इकडे पप्पा चिकन बनवतात. एकदम मस्त शिजलाय एकदम मस्त झालेलं आहे. काम पाचशेच आहे. आणि इकडं पप्पा इकडे काय बनवतात? चिकनचा रस्सा बनवतात. चिकनचा रस्सा. कोण आहे? ब्लॉग आहे, कोण आहे? इकडे एक पाहुणा आलेला आहे, तो बघा. डोळे चमकतात बघा. कोण करतं? बघा व्हिडिओ कसं झालंय टेस्ट? कसं झालंय? दाखवते सोडून पहिला. हे बघा कौल चिकन. कौल वरचं चिकन. हां कौलावरचं चिकन चालू आहे. तुमचे बंधू बनवत आहेत. हो ब्लॉग चालू आहे. चालू आहे. तू पण ब्लॉग मध्ये दिसतेस. आणि मग तुमच्या मावशीने चुलीवरच्या भाकरी बनवल्या. भाकरे बनव. चुलीवरच्या भाकरी बनवल्या मावशीने. मस्त क्रिस्पी आणि एकदम काय? हे बघा. हे बघ. हे दाखवता. हे बघ. हे बघा. हा हे टाक रे तोंडात. एकदम शिजलेलं एकदम वाफ पण येते. बोल ना, तुला बोललो तर ये म्हणून ना. काय ना आली? ते अकरा ते बसले 11. आता मी बसली ना 11 वाजता तरी सकाळी टेस्टी झालेलं एकदम मस्त झालंय. टेस्टला खूप भारी लागतं. आणि अजून एक काढत चाललोय आणि इकडंच खातोय. कसं झालं पप्पा? मस्त झालं. एक नंबर. भारी झालं एकदम मस्त. एक नंबर. खूप मस्त झालंय. एक खंबा पाहिजे होता तुमच्या. खंबा असता तर अजून मस्त झालं असतं. आता लाईटीचा उजेड वाढलेला आहे कारण की इकडं मोठा बल्ब लावलाय. छोटा बल्ब होता आधी, त्याचा मोठा बल्ब. आणि इकडं चिकन हे लास्ट आहे, संपलेलं आहे. आणि हे पण लास्ट संपलेलंच आहे कारण की जसं बनतंय तसं काढून काढून आम्ही लोक खातोय. हे बघा खाऊन झालं, हे शेवटचं आहे. आता हे झालं, हे काढू आणि डायरेक्ट जेवायला बसू. जेवणासोबत खाऊ. हा भेटला. आपलं जेवण पण मस्त झालेलं आहे. आता हा ब्लॉग पण मी एंड करतोय. थोड्या वेळात एंड करेल. एंड नाही झालेलं पण कसं झालंय नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी. एक जण खायला आलाय बघा. बघा गरीब गाय, त्याला बोलवलं तरी येत नाही. चला तर आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा तुमच्या गावी. झालं जेवण? चला तर आता मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. हे शेवटचं झालेलं आहे आणि तिकडं सुद्धा झालेलं आहे. एक नंबर. चला आता हे जेवणासोबत खाऊ. जेवणाची मजा घेऊ. चला. चले.